ओघेला आपण पाहतायत. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. विश नेटवर्क या चॅनेलवर जे जोडले गेले श्रोते त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून स्वागत. कुसमाई क्रीडांगण आणि कुसमाई चषक 2026 हे शानदार आणि दमदार असं आयोजन आपल्याला अनुभवायला मिळतं. आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या 4 दिवस आपण पाहिलं तर आमंत्रित गटांना प्राधान्य दिलं होतं, आमंत्रित संघांना इन्व्हाइट केलं होतं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शहरी गट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. सामन्याला होते सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भरत पाटील एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर बाईक आपण पाहताय. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया. परंतु सध्या आपण पाहिलं तर गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण दोन्हीही फलंदाज जे आहेत ते टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळतात आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूंची ओळख आपण पाहतायत. स्वागत पाटील, गौरव पाटील, सागर पाटील थोड्या रेस्ट करतायत. सचिनजी पाटील आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल व्हाईट अँड ब्लॅकमध्ये. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून दयानंद किनी साहेब, प्रवीणजी भोईर, लहू राऊत साहेब या सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी पुष्पमाळ अर्पण केली, धूप अगरबत्ती वाहिली. या सकाळच्या सत्रात कुसमाई मातेला, गणरायाला, छत्रपती शिवाजी महाराजांना. ऑन साईडला फटका तर छान आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत का नाही, एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 1 या धावसंख्येवर. सत्यनारायण कोपरी वर्सेस श्रीराम गुखिवरे या 2 टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतो. भावेश पाटीलकडे बॉल वळला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड. लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळते. राईट हँड अँड लेफ्ट हँड अशा प्रकारचे 2 बॅटर. सध्या महेशजी भोईर जनता राजा चषकाचे सूत्रधार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. राजेशजी भोईर त्यांना आपण पाहू शकाल, सत्यसाई चषकाचे आयोजक. आणि या मैदानाला जेवढी मेहनत घेतली ना ती खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. सध्या चंद्रकांत भोईर साहेब हे सुद्धा पाहायला मिळतात. हरीश्वरजी पाटील हे सुद्धा आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर. चांगला बॉल होता. ह्यावेळेला लेग कटर पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल फिरवताना आपण पाहतायत मिस्टर मनोजला. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर चाणाक्ष पाहायला मिळतोय. कोणती धाव येत नाहीये. मिस्टर राहुल जॉन त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेत सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ. गोखिवरे एका साईडला, सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. बरीच वर्ष अनुभव आहेत दोन्ही संघांकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, खेळायचा होता. ऑन साईडला, ऑफ साईडला बॉल निघून येईल. तत्पूर्वी बॉलला फील्ड करेपर्यंत भावेश पाटील फेकेल बॉलला. 2 रन्स कंप्लीट केले जातील. राजेश ओघेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. तेज भोईर सध्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे AB अशोक भोईर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. संपूर्ण खार्डीकरांनी जी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर हे मैदान जे खदानीमध्ये अशा प्रकारचं नंदनवन करणं मानाचा सलाम. ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. AP टेलर्स अँड AP स्पोर्ट्सच्या कटआउटला सन्मान करण्यासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि खऱ्या अर्थानं दिनेशजी पाटील साहेब यांना मात्र यावेळेला सन्मान दिलाय. तुम्ही आलेत, तुमचं स्वागत आहे. 6 धावा. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल
दोन टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहेत. शनिदेव आगाशी आणि गावदेवी धानीव आपण ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करा. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना बॅकफुटला गेले, थोडेसे लेझी राहिले होते फिल्डर. त्या गॅपमधून बॉल निघून चाललाय. डी बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पुढे सरसावतील रक्षाराम. तत्पूर्वी 2 धावा या कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 रन झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पहिल्या 3 बॉलमध्ये 1 रन आल्यानंतर शेवटच्या 3 बॉलमध्ये 10 रन. ही ताकद आहे या खेळाडूंची. प्रथमतः अगोदर घेतात वेळ आणि त्यानंतर दाखवतात नॅचरल खेळ. अशा प्रकारचे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर राजेश ओगे आणि एका साईडला भरत पाटील आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 11 रन आपण मिनिटे घेतले ते 4. मेघनाजी पाटील सध्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाकर शेठ पाटील यांचे सुपुत्र, एक अगदी शांत स्वभावाचे म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जना भगत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एवन जोडी राकेश मेहर आणि जनार्दन भगत ही एवन जोडी म्हणून ओळखली जाते. सध्या दयानंद किनी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तुकारामजी पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सचिनजी पाटील अँड तुकाराम पाटील, श्याम भोईर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. एक चांगले समालोचक म्हणून सुद्धा ज्यांची ओळख आपण पाहत आहेत. 11 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. संघाची धावसंख्या 11. पहिलं षटक हाताळण्याकरता 5 मिनिटांचा तुम्ही अवधी घेतलाय. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात फेकायची आहेत. पहिल्या षटकामध्ये मनोजने पहिलं षटक हाताळलं. या अगोदर आपण नेहमी संतोष जाधव पिण्याला आपण पाहायचो, परंतु सध्या इंजुरीने त्रस्त आहे. परंतु क्रिकेटचं नातं आमचं घट्ट आहे, त्यामुळे क्रिकेटचं मैदान आम्ही सोडणार नाही. हे पिण्याचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. राकेश नाईक, अंडरमपासून सुरू झालेला प्रवास राकेश नाईकचा आपण पाहिलात. आणि त्यानंतर ओरममध्ये खूप चांगलं क्रिकेट. विजय जाधव कोस्माई चषकाला नेहमीच खेळताना पाहायला मिळाले, परंतु सध्या आता क्षेत्र वेगळं झालंय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, रिस्क घेतली गेली होती. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा अप्रतिम चौकार. गुड शॉट, कोस्माई चषक चौकार, 4 रन. कोस्माई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोस्माई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोस्माई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोस्माई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. कोस्माई चषक सध्या चर्चेत असलेलं हे नाव, मग ते प्रत्येक घराघरामध्ये असो, रिक्षेत येताना सुद्धा चर्चा कोस्माई चषकाची पाहायला मिळते. बसमध्ये, ट्रेनमध्ये, चालता बोलता मात्र कोस्माई चषकाची चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेत असतील जे श्रोते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. डायरेक्ट हिट. यावेळेला पंच मात्र सांगतायत हो आपण रेफर करूया. आणि इथून राजेश ओगे पोचलेत का? ओ माय गॉड, टर्निंग पॉइंट. थोडीशी मात्र या वेळेला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडेसे लेझी राहिले होते. कदाचित राजेश ओगे यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की मला परतावं लागेल की काय. सध्या डिसिजन पेंडिंग. धगधग वाढवणारा हा क्षण अनुभवतोय. विरल नायर सरांनी मात्र त्या ठिकाणी लगेच थर्ड अंपायर रेफर केलं, सेलिब्रेशन केलं. यावरून स्पष्टपणे दिसतं की ती विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. आणि या पंच अजित म्हात्रे सर, OUT आउट. परफेक्ट. या वेळेला आपण पाहिलं तर खूपच आता ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. या आपण ॲक्शन रिप्ले ऑन दी टोस खेळला गेला होता या बॉलला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि काय तो थ्रो, अप्रतिम. डायरेक्ट हिट, बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती. त्या अगोदरच आपण पाहिलं इथे विकेट डायरेक्ट 3 स्टम्प्स मात्र उद्ध्वस्त होत असताना बरोबर मात्र यावेळेला साहिल पाटील, थँक्यू व्हेरी मच. विश नेटवर्कची हीच ताकद पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर काय फेकी केली होती. शुभम, मॅग्निफिसंट थ्रो, चांगला थ्रो पाहायला मिळाला विराट कोहली स्टाईलमध्ये. सध्या बुमबुम निखिल ओगेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जात असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर 15 रन्स.
षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 2 बॉलचा एकंदरीत खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसरं षटक दिलीपजी भगत साहेब पुन्हा एकदा मुख्य मंचावर आणि प्रभाकर शेठ पाटील या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान अभिमान. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. राहुल जॉन फार वेगाने येत आहेत, अटेम्प्ट करतायत बॉलला. तत्पूर्वी निखिल ओगे पोचतायत बॅटची एज घेऊन, पायावर जाऊन बॉल आदळला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कलेक्ट करायचे. टी शर्ट टॉससाठी रेडी राहायचं आहे. यानंतर टॉस होईल 4 षटकानंतर आणि संदीपजी गावण सर जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 16-1 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम. ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळलाय परंतु बराच वेळ बॉल हवेत राहतोय. भावेश पाटील येत आहेत नो मॅन्स लँडमध्ये. बॉल लँड होत असताना पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. भरत पाटील एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू, इंटेलिजंट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सिच्युएशननुसार खेळण्याची कला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 धावा. भरत पाटील एका साईडला आपण पाहतोय उजव्या हाताचा फलंदाज, सिच्युएशननुसार खेळण्याची कला अवगत असलेला फलंदाज आहे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. जसं राजेश योगे यांनी मात्र तिथे इशारा केला आणि सरळ बॉलला फेकून दिला. भरत पाटीलला सांगितलं की हवेचा झोत तुझ्या बाजूने आहे. सरळ बॉलला मात्र यावेळेला ॲडव्हान्टेज मिळेल. षटकार 6 धावा. पिकअप शॉट मॅग्निफिसंट टायमिंग पूल केलं होतं आणि हा बॉल यावेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिलाइटफुल 6. चांगला फटका होता. अप्रतिम मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि यस डेफिनेटली भरत पाटील पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि चांगला झेल टिपलाय विशालच्या माध्यमातून. विशालला मागील काही वर्षांपासून मी 12वा खेळाडू पाहिलं होतं, मग ते रबर बॉल क्रिकेट असो त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट असो, परंतु आज विशालची जी प्रगती पाहायला मिळते फिल्डिंगच्या बाबतीमध्ये ते लाजवाब पाहायला मिळते आणि विशालने हा टिपला झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर भरत पाटील. षटकार आल्यानंतर थोडीशी लालच होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये बॅटचं टॉपेज लागलं आणि इथे विशालने कोणतीही चुकी केली नाही. म्हणून 12व्या खेळाडूला कधीच कमी लेखून चालत नाही. आज 12व्या खेळाडूचा विचार केला तर केतन म्हात्रे, प्राईड ऑफ वाकलन आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं अप्रतिम एक सुंदर बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख 2012मध्ये तो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपल्याच गावातून खेळताना एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तो 12वा खेळाडू होता 2012ला आणि त्यानंतरची त्याची प्रगती आपण पाहिली. 8 ते 10 वर्षानंतर आज सर्वात बेस्ट म्हणून जो खेळाडू ओळखला जातो तो मात्र आपण पाहिला तर केतन म्हात्रेला आपण पाहत आहेत. जास्तीत जास्त वेळा कोण 12वा खेळाडू जर राहिला असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये तर फरदीन काजी याला सुद्धा आपण पाहिलं असेल. आज त्याचे फॅन फॉलोविंग अफलातून पाहायला मिळतात. म्हणून 12व्या खेळाडूला कधीच कमी लेखून चालत नाही. त्यामध्ये विशालचं मी नाव यावेळेला कन्वर्ट करेन. विशाल ग्रेट कॅच. यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. यस वाईट बॉल आहे आणि अंपायर्स कॉल आहे का? यस कॉल कोणाचा आहे? यस गोलंदाजी करणाऱ्या टीमचा कॉल आहे. अजित म्हात्रे सर. अंपायर्स यावं लागेल एकाला.
तिसऱ्या षटकातील पहिला बॉल 25 धावा झालेत. सरासरी चांगली आहे सत्यनारायण कोपरी या टीमची. यावेळेला ऑन साईडला खेळलंय, पुल केलंय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. भावेश पाटील शेवटच्या मोमेंटला चांगले प्रयत्न केले होते परंतु हवेचा अंदाज बांधता आला नाही आणि त्यामुळे कदाचित कॅच ड्रॉफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. शेवटच्या मोमेंटला बॉल सुटला हातातून भावेश पाटीलच्या. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ते जितू पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, प्रताप भोईरवर. पुन्हा एकदा बॉलर तयार. पार्थने सुद्धा इम्प्रूव्हमेंट केलंय आपल्या गोलंदाजीत. मग ते रबर बॉल क्रिकेट असो त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट असो, परंतु तुमचं स्वतःला अपडेट राहणं फार गरजेची गोष्ट असते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. राहुल तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. सेफ झोनमध्ये विशाल बॉलला फील्ड करेल. 2 रन्स कंप्लीट केले जातील. तिसऱ्या रनसाठी मात्र पलटतील का हा ना करता करता 2च रन्सवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. सचिन पाटीलचं चांगलं कॉलिंग झालं आणि इथून 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक नौखा गोलंदाज तर एक अनुभवी फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर निखिल ओघेला आपण पाहत आहेत, मिस्टर निकला. परंतु आता नवीन गोलंदाज सुद्धा एवढे चांगले तयार झालेत की प्रत्येक गावागावामध्ये लीग फॉर्मॅट आल्यानंतर चांगलं क्रिकेट खेळत असतात आणि त्यानंतर मजबूर करतात की आम्हाला सुद्धा खेळण्यासाठी तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की करा. चांगला फटका आहे. ओव्हर पिच बॉल सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. राकेश कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. निखिल ओघेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. 3rd विकेट डाऊन. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचा सहर्ष स्वागत आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची ही स्पर्धा पाहायला मिळते. मध्यंतर मात्र ही स्पर्धा थोडीशी आपण पाहिली तर दूर राहिली होती, परंतु त्यानंतर चर्चा आणि फक्त चर्चा 15 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची पूर्ण महाराष्ट्राला दखल घेण्यासाठी लावलं ते प्रभाकर शेठ पाटील यांनी. आणि कोसमाई चषक पुन्हा एकदा ते शून्यातून साम्राज्य उभारण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती आहे प्रभाकर शेठ पाटील आणि खार्डीकरांमध्ये. आणि त्यामुळेच आपण पाहत आहेत की म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाही आहे. चांगला बॉल होता. 40+ खेळाडू हरीश पाटीलला आपण पाहत आहेत. 1 रन मेल. मात्र बॉलने थोडासा टॉस झाला होता. बॉल लेगबाईच्या इशाऱ्याने विरलण्याचं दर्शवत आहेत. 1 रन ॲड होईल. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 आहे. शेवटचा बॉल. पार्थने खूप चांगली गोलंदाजी केली. लेफ्ट आर्म बॉलर आहे. थोडासा अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतो. बाहेर निघणारे बॉल मात्र जास्तीत जास्त फिरवताना पाहायला मिळतो आणि त्याची खुबी राहिले. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः पार देत आहेत. शेवटच्या मोमेंटला काय प्रयत्न केले होते. जवळजवळ 20-22 पावलं धावून झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे जर आपण पाहिलं तर रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते. स्वागत पाटील, गौरव पाटील, साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 32 धावा, 32 रन 3 षटकांच्या समाप्ती अखेर. बरोबर तुम्ही मिनिटे घेतली 14. त्याबद्दल आपलं गोकिवरे टीम मनपूर्वक धन्यवाद आहे. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. कौशिक डीजे मंडप डेकोरेटर्स कौशिक मात्रे यांच्याकडे जाऊया. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाला प्रारंभ आणि पहिल्याच बॉलवर वाईटची सुरुवात यावेळेला होत असताना आपण पाहू शकतायत. वाईट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून. एक जो रिव्ह्यू तुम्हाला दिला होता तो रिव्ह्यू लॉस्ट झालाय, त्यामुळे आता मात्र फक्त अंपास कॉल असेल. 33 धावा 3 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्ती अखेर राहुल जॉनला आपण पाहतायत. सुभाजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना ऑन साईटला खूप चांगला फटका तर एक्झिक्यूट केलाय भावेश पाटील. वॉट एफर्ट, काय फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं भावेशच्या माध्यमातून. 2 रन्स मिळतील. हरीश पाटीलला आपण पाहिलं तर यस पंच दर्शवत आहेत एक्झॅक्टली, मात्र बाउंड्री चेक केली जाईल. या आपण चेक करूया. अंपायर्स कॉल, डिसिजन पेंडिंग. सेफ आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. 35 धावा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली भावेश पाटीलच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक फिल्डिंग बाय भावेश पाटील. 35ला 3. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. राहुल जॉन या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. प्रथमतः ॲज अ बॅटर म्हणून या खेळाडूला पाहिलं जायचं. ओपनिंग बॅटर, हार्ड हिटर, लेफ्ट हँड. परंतु त्यानंतर त्याने स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं की नाही, मला परफेक्ट ऑलराऊंडर बनण्याची नामी संधी आहे आणि ते केलं आतापर्यंत. ऑन साईडला हरीश पाटीलचा ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका आहे. मनगडाचा चांगला वापर केला आहे. फिल्डर फार वेगाने येत आहेत. फेकी करेपर्यंत फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. ही तुमची ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली पाहिजे. यावेळेला आपण पाहिलं तर कालच वरुण ॲरॉन या भारतीय संघाच्या तेच गोलंदाजाने सांगितलं, स्टेटमेंट दिली की सध्या तरी आपण पाहिलं तर हे वर्ष फिल्डिंगच्या बाबतीमध्ये कॅचिंगसाठी खूप खराब गेलं आहे. खूप झेल सोडलेत भारतीय संघाने. त्यासाठी मात्र खूप सराव करावा लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि इथून मात्र हरीशला माहिती आहे की रिव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे आणि योग्य त्या वेळेला घेतला गेला आहे. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहिलं तर 36वर डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही संघाचा एक रिव्ह्यू जो होता तो मात्र आपण पाहिला तर लॉस्ट झाला आहे. यावरून आपण सिद्ध करू शकता की अंपायरिंग किती चांगली झाले. क्वालिटी ऑफ क्रिकेट आणि क्वालिटी ऑफ अंपायरिंग सुपर. संघाची धावसंख्या 36ला 3. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. सत्यनारायण कोपरी टीम यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सरळ बॅटचा वापर केला आहे. 1 नंतर मेल. गोविंद पुढे सरसावतोय. मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या प्रांश भोईर, राजेश भोईर यांचे सुपुत्र एन्जॉय करत असताना सकाळच्या सत्रापासून मात्र 8 वाजता तो उठल्यापासून फक्त मैदानाचाच ताबा घेतो. तो संध्याकाळच्या 17पर्यंत म्हणजे आतापासून त्याची जी ओढी आणि गोडी पाहायला मिळते. 38ला 3. 5 बॉलच्या समाप्तीनंतर. वडिलांसारखीच मात्र पावलं त्यांनी उमटलेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल आणि पाहता पाहता मात्र ह्या वेळेला निघून जातोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रिव्हियस बॉल 38वर खेळ समाप्तीवर झाला आहे. आणि ॲक्शन रिप्ले पहा ज्या वेळेला साहिल पाटीलला दाखवतील. हा बॉल उजव्या हाताने राऊंड द विकेटने आणि हा बॉल मात्र वळला आणि बरोबर सेकंड लाईनच्या बरोबर मध्येतून बॉल या ठिकाणी पिच होत असताना आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तर 38 धावा झालेत. हे संपूर्ण आपण पाहत आहेत प्रभाकर शेठ पाटील यांच्या समवेत संपूर्ण त्यांचे खऱ्या अर्थानं सदस्य एकमेका सहाय्य करू. त्यानंतर महिला वर्गसुद्धा पहिल्या दिवसात आयुष म्हात्रे सर यांना आपण पाहिलं त्यांच्या ऑप्शनसाठी होत्या. त्यानंतर महादेव पाटील यांना आपण पाहत आहेत. आणि आता टॉस टाइम. सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला येईल आणि तिथे असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बापाणे गावाचा गोड आवाज मिस्टर संदीप गावण सर. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव यांचा आवाज. आदरणीय तुकाराम पाटील साहेबांना विनंती करतोय. आपला शुभ हस्ते टॉस होतोय. आम्हाला जे माहिती मिळतोय तुकारामचे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस असेल. शनिदेव आगाशी
आणि गावदेवी स्पोर्ट्स धानिव या दोघांमध्ये होणारी ही लढत असेल. टॉस बॉक्समध्ये आपण वळतो, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण होऊया टॉस बॉक्समध्ये. ऐकूया सुमधुर गीत. प्रभाकर शेठ पाटीलचं आहे हो आयोजन, आहे हो आयोजन, आहे हो आयोजन. त्यांनी क्रिकेट सामने ठेवल्यानं कुसमाई आईचे नावानं, कुसमाई आईचे नावानं, कुसमाई आईचे नावानं. हो आवाज घुमणार खर्डी गावानं. Thank you. डोंगर अन या कोसमाई मातेच्या गीतानंतर आपण वळतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. एका बाजूला आहेत कळवा, म्हणजेच अर्थातच ते संदेश 11 धानिव टीमचे कॅप्टन आहेत आणि शनिदेव आगाशे टीमचे कॅप्टन सिद्धेश आहेत. टॉस आपण बघतोय. या स्पर्धेकरता अतिशय चांगलं सहकार्य करणाऱ्या तुकारामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 7707 आणि दुसऱ्या बाजूला कोसमाई असं या टॉसमध्ये दडलेलं आहे. दोन्ही कॅप्टन इथे समोर आहेत. टॉस तुकाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. कॅमेरामॅन तिथून सज्ज आहेत. हे सर्व दृश्य टिपले जात आहेत. कोसमाई असा आवाज होता. तुकाराम पाटील साहेबांना विनंती करतो की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. सिद्धेशने हा टॉस जिंकलाय. शनिदेव आगाशे टीमचं नेतृत्व ते करत आहेत. कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी तुमच्यावर. टॉस जिंकलाय, पहिलाच मॅच खेळत आहेत कोसमाई चषकातील. 17 गेलो आम्ही. फिल्डिंग करताना काय नेमकं आता डावपेच असेल, किती धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल? कारण धानिव म्हटलं तर सातत्य राखणारा संघ आहे. अनेक चांगले खेळाडू आहेत. ISPLच्या स्टेजपर्यंत पोहोचलेला खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतोय. टार्गेट न पकडला पण कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणते चांगले खेळाडू आहेत तुमच्या टीममध्ये जे सध्या फॉर्ममध्ये आहेत आणि तुम्हाला वाटते की त्याने जबाबदारी चांगली स्वीकारायला पाहिजे गोलंदाजी करताना? आकाश आहे, भावेश आहे, संतोष आहे. कोसमाई चषक यापूर्वी कधी खेळलात तुम्ही? हो, केलं होते लास्ट इयरला. लास्ट म्हणजे 17-18ला खेळला होता, परंतु आता हे आयोजन केलं. हे आयोजन कसं वाटतं? खूप सुंदर आयोजन आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. थँक्यू. दुसऱ्या बाजूला आमच्यासोबत कल्पा जोडले जातात. कल्पा, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असं? बॅटिंग. म्हणजे मनाप्रमाणे सर्व झालं, बॅटिंग करायचं आहे. संदेश 11 धानिव टीमचे कॅप्टन आहेत. किती धावा बनवणार 4 षटकांमध्ये? कम से कम 50-55 तक. मला तरी वाटते तुम्ही सुद्धा सुरुवातीपासूनच कोसमाई चषक खेळतायत. तो अनुभव आणि आता ते मैदान आणि ते हे मैदान इथे नव्याने बनवलेलं आहे. गावकीचं मैदान आहे. कसं वाटतं इथे आल्यानंतर? ये मैदान अच्छा है, सब आयोजन भी अच्छा है. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. जास्त प्रतिक्रिया आपण कॅप्टनच्या घेत नाही. दोन्ही कॅप्टनने आमच्यासोबत चर्चा केलेली आहे. थोडक्यात चर्चा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. खूप सुंदर आयोजन आहे असं म्हणणं या दोन्ही कॅप्टनचं आहे. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे सिद्धेशने, जो शनिदेव आगाशे टीमचा कॅप्टन आहे. त्याने म्हटलं की आम्ही टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय ते संदेश 11 धानिव या टीमला. होणारा मॅच हा पुढे 4 षटकांचा असेल. प्रेक्षक राजे, आणखीन तुम्हाला आज एन्जॉय करण्याची संधी मिळेल. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोसमाई चषक 2026. स्टील स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक, नामवंत समालोचक आमचे मित्र अक्षय पांडव. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुसमाई क्रीडांगण जिथे सुरू असलेली ही दर्जेदार मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा कुसमाई चषक 2026. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांची देण कुसमाई चषक 2026 ही स्पर्धा. मॅच सुरू आहे सध्या. श्रीराम गोखिवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी. 39 आव्हाने. पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. नजरेतनं हटला बॉल. शेवटच्या क्षणी जर आपण पाहिलं तर तिथे बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. पहिलं षटक ते प्रकारे बनावर आहे. राजेश ओगे सध्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहे. संतोष जाधव पिण्या जो स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे भावेश पाटील. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राजेश ओगे. पुढचा बॉल यावेळेस संतोष जाधव पिण्या बॉलला उडवतोय आणि फेकून देतोय फ्रंट टॉप द स्क्वेअर, सीमा रेषा पार. कॅमेरामनच्या कक्षाला अभिवादन करणारा हा दमदार हिट. षटकार 6. सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. सारीकडं फक्त झालंय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाई चषक
थँक्यू डीजे. दोन चेंडूचा खेळ त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. राजेश योगी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर पिन्या तो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा त्याच क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाला होता, मात्र सफल नाहीये. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन घडवणं ते शक्य झालं नाहीये. डॉट बॉल तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, एक प्रदीर्घ कारकीर्द असणारा गोलंदाज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे राजेश ओगे. अनुभवानं परिपूर्ण असलेला खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू ज्यांच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, जे एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. यावेळेस मात्र चांगला दर्जेदार कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे येतोय चौकार 4. आपली प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. चांगले फटके, सध्या तंत्रशुद्धतेनं नटलेले फटके ते इथे मैदानाच्या आतनं खेळत असताना संतोष जाधव पिन्या. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली आहे. बॉल वेगानं चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. जोपर्यंत इथे क्षेत्ररक्षकांनी चेंडूला वेचलंय, 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होतीये. 12 ऑन बोर्ड, 12 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी होतीये, कारण खूप मोठं तगडं आव्हान नाही आहे. सन्मानजनक टोटल आहे, ज्याबरोबर लढावं लागेल. या पद्धतीनं तुम्ही सहजतेनं धावा त्या जर खर्च केल्या तर मग तुमच्याकरता अडचणी त्या निर्माण होत असताना पाहायला मिळू शकतात. 12ला यावेळेस मात्र चांगला फटका, एक क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत थोडंसं फंबल त्यानं केलंय, 2 धावा घेण्याची संधी आहे आणि चुकणार नाही तिथे दोन्ही बॅटर्स. वेगानं 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. आता 3ऱ्या धावेकरता आलेत. खराब क्रिकेट. तुमच्याकडे खूप जास्त धावसंख्या नाही आहे आणि धावसंख्या नसताना या पद्धतीच्या चुका त्या जर तुम्ही मैदानाच्या आतनं केल्यात तर मग विजयावर शिक्कामोर्तब करणं ते फक्त स्वप्न राहील. ते सत्यामध्ये उतरवणं कदापि शक्य होणार नाही. अडचणी त्या पहिल्या ओव्हरमध्ये जरूर निर्माण झाल्यात, कारण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 15 धावा विदाऊट लॉस. सेकंड इनिंगमध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम श्रीराम गोखिवरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी थोडासा स्ट्रगलमध्ये आहे, अडचणीमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. मात्र या अडचणीतनं बाहेर काढण्याची कुवत ज्या खेळाडूमध्ये आहे त्याचं नाव भरत पाटील, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारीपणाचा जो खेळ आहे तो त्याला मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. अचूक टप्प्यावरची हाताळणी ती करावी लागेल. टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्हीमध्ये हातखंडा आहे या खेळाडूचा, जो भरत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. समोर पिन्या स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. बघूया पिण्याचा खेळ कसा राहणार आहे या ओव्हरमध्ये. आपटून टाकलाय, तिथे पुलचा प्रयत्न होता. बॉल मिडल झाला नाही. मिडल झाला असता तर एक मोठा फटका खेळता आला असता, कारण या टेनिस बॉल क्रिकेटचा एकच नियम आहे, जिथे वारा तिथेच मारा. आणि त्या वाऱ्याबरोबर जर फटका खेळला तर तो सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि अगदी तो चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. भावेश आलाय स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करण्याकरता. अगदी अप्रतिम असं हे नवं मैदान विकसित केलं गेलंय कुसमाई चषक 2026 करता. आणि इथनं पुढे अगदी दर्जेदार स्पर्धा या मैदानावर सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतील. कारण सध्याच्या घडीला ग्रामीण भाग असो शहरी भाग असो मैदानं ती उपलब्ध होत नाही आहेत. आणि त्यामध्येच हे एक खूप चांगलं मैदान जे नव्यानं विकसित केलं गेलंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूपर्यंत पोहोचला नाही. कधी कधी खूप प्रचंड वेगानं हवा असते ना, तेव्हा अंदाज बांधणं कठीण होतं. बॉल जवळ येईल की आधी पडेल, कारण हवेचा जो फ्लो असतो तो बॉलला कधी कधी वर ठेवतो आणि सीमारेषेच्या दिशेने नेतो. तर कधीतरी जेव्हा अशा पद्धतीचे पॅरलल स्ट्रोक फ्लॅट स्ट्रोक जे येतात ना, ते अडवताना दमछाक होते. 1 रन तिथे मिळाली. 1च्या मदतीनं धावसंख्या 17 या आकड्यावर. 39चं टार्गेट. चांगली सुस्थिती आहे सध्या. जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ अर्थात श्रीराम गोखिवरे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचं आहे, क्रॅश होण्याची शक्यता आहे.
मात्र तिथे योग्य सिग्नल मिळाला क्षेत्ररक्षकाच्या वतीनं आणि त्यामुळे 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. थोडासा नाराज असेल भरत तिथे आणि का असू नये, जीवाच्या आकांतानं मॅच वाचवण्याचा प्रयत्न तो करतोय, अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. मग क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ देणं जे क्रिकेटमध्ये अत्यावश्यक असतं, खूप महत्त्वाचं असतं आणि ती साथ त्याला मिळत नाही आहे. त्यामुळे थोडीशी नाराजी मैदानाच्या आतनं जरूर पाहायला मिळते. धावसंख्या 18 आहे, 1.3चा खेळ झालाय. परत यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करेल दुसऱ्या धावेकरता इथे प्रयत्न आहे आणि इथे एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या होत्या, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पंचांनी इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. अजित म्हात्रे जे आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आणि तिथे तपासलं जात आहे विश नेटवर्कच्या माध्यमातून दूध का दूध आणि पाणी का पाणी ते तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून केलं जातं. कारण वेगवेगळे जे अँगल्स आहेत त्यानं तपासलं जातं नेमकं काय घडलंय त्या क्षणाला आणि त्यानंतर जो काय डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. कुसमाई चषक 2026 एक प्रख्यात स्पर्धा, मोठं नाव आहे पालघर जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कुसमाई चषक 2026 म्हणजे अगदी जशी या स्पर्धेची अनाऊन्समेंट झाली प्रत्येकाच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्या. अगदी चातक पक्षी जसा वर्षभर पावसाच्या थेंबाची वाट पाहतो, अगदी तसेच सर्वच क्रिकेटर्स या स्पर्धेची वाट पाहू लागले. ब्रँड आहे ही स्पर्धा म्हणजे कुसमाई चषक आणि ब्रँड का आहे ते यावर्षी मैदानात आल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल. ज्या पद्धतीचं आयोजन नियोजन प्रभाकर शेठ पाटील आणि त्यांचे सहकारी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली आहे, यशस्वी होती ही स्पर्धा. ब्रँड ते नुसतं म्हणून चालत नाही, तुम्हाला तसं काम करावं लागतं आणि या आयोजकांनी ते काम केलंय. म्हणूनच ब्रँडेड स्पर्धा असं आपण म्हणतोय. या स्पर्धेबद्दल तिथे OUT आउट असा सिग्नल आलाय, माघारी जावं लागेल. भावेश त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदल, खेळाडू बाद. आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान. आई कुसमाई माऊलीच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपला ग्रामीण भाग जो आहे त्यामध्ये प्रत्येक गावात गावाची एक गावदेवी असते आणि आई कुसमाई रक्षण करते आपण म्हणतो आणि आई कुसमाई अगदी रक्षण करते आहे या खारडी गावाची. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय, बॉल कव्हर्समध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलचा पाठलाग करतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं 2 धावा त्या धाफलकावर पळून पूर्ण केल्या गेल्या. चौकाराचा इशारा आला तिथे, पंचांच्या माध्यमातून चौकाराचा इशारा आला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी ती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. चौकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असतानाही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 23 या आकड्यावर. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळला, बिटवीन द गॅप चाललाय आणि बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. अचानक मला वाटतं एखाद्या अडथळ्याला तिथे लागला आणि चेंडूनं उसळी घेतली. फलंदाजाला तिथे चौकार मिळालाय, 4 धावा मिळाल्यात. या 4च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 27 धावा या धाफलकावर आहेत.
धावसंख्या जर आपण पाहिली तर या 4च्या मदतीनं वेगानं 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली. या मॅचला अगदी सोपं केलंय, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि त्या 12 मध्ये बनवायचे आहेत 12. बॉल टू रन असं इक्वेशन आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावा त्या विजयाकरता बनवायच्या आहेत. समीर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळी चेंडू टप्पा खाल्यानंतर ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंच विरल नायर, त्यांचा इशारा हा वाईड आहे. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर. धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा. समीकरण बदलते प्रत्येक चेंडू घडी. सोपं केलंय. गोखिवरे संघ आज खूप चांगला दर्जेदार आणि बहरदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवताना पाहायला मिळतोय. आणि विशेष आज पिण्या सुद्धा टीमच्या सोबत जॉईन झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल इथे बॉलच्या लाईनला मिस केलं. टप्पा खाल्यानंतर चेंडू उचली घेताना विकेट किपरच्या हातात गेलाय. इथे टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक टाकायचा होता, त्यामुळे टप्पा खाल्यानंतर बॉल कट होताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे पाहायला मिळाला. खूप चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्क करत आहे. खरं तर जो ॲक्शन रिप्ले आहे ना, त्यामध्ये चेंडू काय पडलाय ते दिसणं ते खूप गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट करता आणि तेच दाखवलं गेलं. यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅटनं खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिली आहे दस्तक. ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार. VIP डाईसला ठोकली आहे सलामी. षटकार 6. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. लाखात एक कोसमाई चषक जाऊ चला बघाला. आई कोसमाई चषक ठेवला. धावसंख्या 34 आहे. 5 धावसंख्येची विजयाकरता गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोलडप्याचा बॉल आहे. अलॉंग द कार्पेट तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे डाफलकावर जोडली जाईल. 35ला 1 अशी स्थिती आहे. अगदी सोपं केलंय मॅचला. पूर्णपणे आपल्या बाजूनं ही मॅच खेचून घेतली आहे. एकतर्फी होत असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली या पिण्यानं. या मॅचमध्ये 10 बॉल त्यानं फेस केले. 25 वर तो सध्या बॅटिंग करतोय आणि काय येणाऱ्या 1-2 बॉलवर या मॅचला तो फिनिश करतोय ते आपल्याला बघायचं इथे. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. शॉर्ट फाईनली आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. थोडंसं लूज बॉडी लँग्वेज ते आता आपल्याला पाहायला मिळते, कारण क्षेत्ररक्षकांना या मॅचचा रिझल्ट बहुधा कळून चुकलाय आणि त्यामुळे 3ऱ्या रन करता प्रयत्न केलाय आणि तब्बल 3 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 1 धावेची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचला जिंकण्याची, कारण वेळेआधी मॅच संपवली आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव बॉल आणि त्यावर रन घेण्याचा प्रयत्न होता तिथे संतोष जाधव पिण्याचा, मात्र तो नाकारला तिथे. एक डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल आहे. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 1च धाव इथे विजयाकरता बनवायची आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा हाय अँड हँडसम स्ट्रोक तो मैदानातनं पेशकश केलाय. खेळ खलास. विजयी होती श्रीराम गोखिवरे टीम. गोखिवरे संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. अगदी दर्जेदार आणि बहरदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला आणि हा बहरदार खेळ दाखवत असताना विजय संपादित केलाय टीम श्रीराम गोखिवरे. श्रीराम गोखिवरे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी. आपण इथे आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. हस्तांदोलन करणं ते गरजेचं आहे. या स्पर्धेचा रूल आहे. हँडशेक करा आणि ही लढत मैत्रीपूर्ण होती हे दर्शवा. हे बघा ड्रोन व्ह्यूज ते तुम्हाला या स्पर्धेचे दाखवले जात आहेत. अगदी नयनरम्य दृश्य आहे. हे नवं मैदान बनवलं गेलंय. स्कोर कार्ड तो तुम्हाला पाहायला मिळतोय. भरतनं पूर्वार्धामध्ये 6 मध्ये 13 बनवल्या. सर्वाधिक धावा बनवणारा तो पहिल्या डावाचा खेळाडू होता आणि दुसऱ्या डावात संतोष उर्फ पिन्या